सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये लास्टचा दिवस आहे, जे वोटिंग होत आहे आपल्या ज्या त्या 7ही विभागामध्ये. आणि कशा पद्धतीने वोटिंग होत आहे, कसं त्यांची वोटिंगची प्रक्रिया आहे, हे सगळंच आपण जाणून घेणार आहे. अवघ्या 5 तासाचा अवधी आहे, त्यामध्ये सगळेच चित्र स्पष्ट होणार आहेत. प्रशासनाने टक्केवारी कशामुळे कमी झाली, की प्रशासनाने जे आपले काय काय काम केलं, काय चुक्या केले, जे शिल्प असते प्रत्येक गणेश प्रशासनाला देणं बंधनकारक आहे. मोजक्याच ठिकाणी दिलं गेले, मोजक्याच ठिकाणी हे केले, त्यामुळं मताची जी टक्केवारी आहे ती कमी झाली. आणि एकाच मत एका प्रभागात आहे आणि त्याचं नाव दुसऱ्या प्रभागात आलंय. अनेक विषय आहेत. अविनाश सर आहेत आपल्याकडे, इकडे दाखवा चंदन. त्यांच्या संगत आपण संवाद साधणार आहे. मत कशामुळं घटले गेले ही संपूर्ण माहिती घेणार आहे आपण. सर नमस्कार. सर नमस्कार. मला सांगा सर, टक्केवारी मताची कशामुळे कमी झाली? मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यात सरकारी कारणांचा अधिक भरणा आहे. तसं निवडणुकीचे जे राजकीय पक्ष आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांनी जे नियोजन करा. निवडणूक म्हणजे साधी बाब नाही ना. तुम्हाला सर्व प्रकारे लोकांना हाताळता आलं पाहिजे. त्यांना काय लागतं माहिती. समाजातला 10 ते 15% वर्ग या राजकीय दररोजच्या घडामोडीमध्ये सक्रिय असतो, पण 70-80% वर्ग असा असतो की त्याला मतदानाशिवाय काय माहिती नसतं ज्या दिवशी मतदान आहे. पण अनेक मतदारांना शेवटच्या दिवसापर्यंत आपला प्रभाग क्रमांक काय, त्यामध्ये किती विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती मतदान करायचं आहे, मतदानाचं कक्ष कुठे आहे, आपला अनुक्रमांक काय, आपला मतदार यादीतील क्रमांक काय, हे काहीही माहिती नसतं. याला कारण सरकारी असं आहे की दरवेळेला तुम्ही मतदारसंघाची फोडणी करताय इकडचं तिकडं. या वेळेला तर अशी कसरत केली की 2 घरं आहेत एका भावाची, एका भावाला इकडे पाठवलंय, एका भावाला इकडे पाठवलंय. त्याच्यापेक्षाही कर मला आपल्या एका पत्रकार बंधूंनी सांगितलं, पत्नीचं मतदान एका बाजूला, पतीचं मतदान एका बाजूला, असे एका घरात झालंय. याच्यासारखा खेळ, पोरखेळ कधी झालेला नाही. निवडणूक आयोग फार नाक वर करून सांगतं, किंवा त्यांचे इथले जे चेले अधिकारी असतात जे मोठमोठे पगार घेतात, वाईट वाटतं त्यांना बोलल्यानंतर, पण कृतीमध्ये काय तुम्ही ग्राउंड लेवलवर कधी जाणार आहेत का नाही? लोकांना किती त्रास होतो. मतदान केंद्र माहित होत नाही. सरकारी स्लिपा वाटा म्हणून सांगण्यात आलं होतं, तुम्ही सरकारी पातळीवर स्लिपा जात नाहीत. अनेक लोकांना मी कोणत्या मतदारसंघात राहतो हे माहित नाही, ते शेवटपर्यंत कळत नाही आणि कळूही दिलं जात नसावं बहुतेक. का हा लोक हे मतदारांपासून लांब राहावं यातच इंटरेस्ट आहे का काय यांना? अरे सक्षम करा लोकांना. तुम्ही मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत SMS करा, तुम्ही लोकांना व्हॉट्सअप वरती कळवा की तुमचं मतदान स्लिपा काय तुमचा माणूस घरपोच दिला पाहिजे असं नाही. एका वेळेला अनेक लोकांनी आपले मोबाईल नंबर त्याला अटॅच केलेले आहेत. काही नाही हो, हे वर्षानुवर्ष पाठ्या टाकू काम आहे. हे नवीन जे अधिकारी आलेत त्या तरुण मुलं आहेत, त्यांना वाईट वाटेल, पण ते सर्व शासकीय या बंधनामध्ये इतके कोंदटून जातात की त्यांना काही कामच करता येत नाही. आणि त्यांच्यातले एकमेकाचे इगो, एकमेकाला काही मदत करायची नाही, सहकार्य, हे अधिकाऱ्यातला बेबनाव. इथंच तुम्हाला घ्या, हे आरो अधिकारी आहेत ना, राष्ट्रपतीपेक्षा स्वतःला मोठं समजायला लागलेत. आणि इथले जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांना काहीच महत्व नाही. त्यांच्याकडून काही आकडेवारी आली तरच ती पुढे झालं, त्यांच्याकडून काय माहिती आली तरच पुढे जाणार. असं हे व्यवस्थापन ढिसाळ आहे आणि याच्यामुळं मतदानाचा टक्का घसरत चाललेला आहे. याला सरकारी यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. लोकांना अजूनही मतदान केंद्र कोणते कळत नाही, त्यांच्या प्रभागात कोण कोण उभारलेले. अहो तुम्ही ब क यामध्ये कोण कोण उभारलेले त्याचं प्रसिद्धीकरण करा वर्तमानपत्रामध्ये. तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्रात करा, नाही सोशल मीडियावर करा तुमचं पेज ओपन करून. फुकट आहे ना, तुम्हाला जाहिरातीचा खर्च नाही, फुकट, ते सुद्धा तुम्ही करत नाही.
एका जबाबदार अधिकाऱ्याने. आणि काय ते झोन करता, झोन मध्ये कुठला क्रमांक पुढे येतो, कुठला क्रमांक, फार म्हणजे सोपं काम अडचणीचं करून ठेवायचं अशी पद्धत आहे. अहो सोलापुरात अशी अनेक केंद्र होती, नाहीतरी तुम्ही सिंहगड कॉलेजला केलं, एका बाजूला सोरेगावला गेलं, मग अशी काही तुम्हाला एक इमारत मिळाली नाही जिथे 1 ते 26 एका पाठोपाठ एक सुरू होतील. पहिल्या सत्रामध्ये एकदम 4, दुसऱ्या सत्रामध्ये एकदम 4, सगळं निकाल 2 वाजेपर्यंत लागू गेला असता. मुंबई पुण्याला जे निकष आहेत ते सोलापूरला लावायचे असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं. त्यामुळं इथं जरी मतदारसंघ लहान असले, मतदारांची संख्या लहान असली, तरी निकालाला बघा तुम्ही, मी सांगतोय आता अनुभवातनं की तुम्हाला संध्याकाळी 6 वाजले तरी असं स्थिती असेल की नक्की आपल्या वार्डात कोण निवडून आले. फटाके दोघांनी उडवलेले असतात, आपल्याला काहीच कळत नाही हा कार्यकर्ता कोणाचा आहे तो कोणाचा, अशी सगळी स्थिती आहे. धन्यवाद साहेब. सरांनी आपल्याला खूप काही माहिती चांगली दिलेली आहे. चंदन सर, आता जर बघायला लागलो आपल्या पत्रकारांना माहिती मिळत नाही की एक ऍप ओपन केलेला आहे आणि त्याच्यावर काय सांगचाल तुम्ही? बिनकामाचं सगळं हे चालू आहे. आपल्याला उत्सुकता किती असते, 1-2 तास. सगळ्यांना आता जर सोलापूरकरांना कळालं, समजा या ठिकाणी महाआघाडी जी आहे, विकास आघाडी, त्याची स्थिती काय आहे आणि महायुतीची स्थिती काय आहे किंवा त्यातल्या पक्षाची स्थिती काय आहे, कोण पुढे कोण मागे, कळलं ना, उत्सुकता कमी होत असते. सुरुवातीच्या काळात हे पाहिजे असतं, लोकांना माहिती पाहिजे असतं. ठीक आहे ना, तुम्हाला काही कायदेशीर माहिती आम्हाला तंतोतंत देता येत नसेल, बाद मतं, अमुक मतं, ते अमुक मतं, पण तुम्ही खाजगीमध्ये काही माहिती देऊ शकता आणि ती प्रसिद्ध होऊ शकते. पत्रकार त्याच्या जबाबदारीवर द्यायला तयार असतो. पत्रकार काय तुमच्या एकट्याच्या माहितीवर अवलंबून नसतो, तो अनेक ठिकाणी फिरत असतो. तुम्ही काय केलं, त्याला एक कक्ष नावाचा एक प्रकार निर्माण केले, 2 पडदे मारलेत आणि त्यात जायबंद करून ठेवलंय. त्याला फिरू द्या ना, काय तुमच्या हे जाते. ठीक आहे, तुम्हाला एकाच वेळेला 50 पत्रकार एका ठिकाणी नको आहेत ना, तुम्ही त्या विभागापुरता, त्या हॉलपुरता एखादा पत्रकार त्याची नेमणूक करा ना. सगळ्यांना संधी मिळेल आणि लोकांची सोय होईल. तुमच्या छुप्या पद्धतीमुळं, कारभारामुळं लोकांमध्ये निवडणूक यंत्रणेविषयी, लोकशाहीविषयी नाही ते संदर्भ खोटे जात आहेत आणि त्याला पुष्टी मिळत आहे. तुम्ही अशी चुकीची आकडेवारी, चुकीची माहिती देता किंवा देतच नाही. 3-3 दिवस जर उमेदवारांची यादीच प्रसिद्ध होत नव्हती, ह्याच्यापेक्षा काय मोठा विनोद असेल. सोलापुरात हे घडलंय. राज्य निवडणूक आयोगाचे कोणते वाघमारे म्हणून आहेत प्रमुख अधिकारी, त्यांनी सोलापूरला यावं आणि सोलापूरच्या पत्रकारांकडून कसली ढिसाळ यंत्रणा होती हे एकदा तपासून पाहावं, त्यांना सत्यस्थिती कळेल. धन्यवाद साहेब. खरंच प्रशासनाने जे शिल्प आहेत वाटले नाहीत हे मात्र मला स्वतःलाही शिल्प प्रशासनाच्या घरी आले नाहीत. त्यांनी जे हे प्रशासन आहे पक्षाच्या जीवावर, एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्यासारखं दिसतंय. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.